शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. करिता देवाचे वचन लेवी याचा 25वा अध्याय 17 ते 22 ही वचने. लेवी याचा 25वा अध्याय 17 ते 22 ही वचने. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. याकरिता तुम्ही माझे विधी आचरावे आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावे. असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल. देश आपला उपज देईल व तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही 7व्या वर्षी काय खावे, कारण त्या वर्षी आम्हाला पेरावयाचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करावयाचे नाही. पण 6व्या वर्षी मी तुम्हाला अशी बरकत देईल की जमीन तुम्हाला 3 वर्षाचे उत्पन्न देईल. मग 8व्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल. 9व्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो की देवपाने आजची सुंदर सकाळ माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग लेवी त्याचा 25वा अध्याय वचन 17 ते 22 वचन. या वचनामध्ये आपण देवाने काही नियम इस्रायली आपल्या प्रजेला दिलेले आपण पाहतो आहोत. देव आपली प्रजा इस्रायलांना सांगत आहे की जर तुम्ही माझी विधी व नियम लक्षपूर्वक पाळले तर मी तुम्हाला काही विशेष देणार आहे. म्हणजे काय मिळेल, तर आपण यामध्ये काही 2 गोष्टी आपण शिकतो की देव त्यांना म्हणतो, जर तुम्ही माझी विधी व नियम लक्षपूर्वक पाळले तर तुम्हाला मी विशेष आशीर्वाद देणार. आणि तो आशीर्वाद जर आपण पाहिलं तर पहिला आशीर्वाद जो आहे, तुम्ही देशात सुरक्षित राहाल. पहिला सर्वात मोठा आशीर्वाद की तुम्ही देशामध्ये सुरक्षित राहाल. परमेश्वराची सुरक्षा तुमच्यासाठी असेल जर आपण देवाच्या विधी व त्याच्या नियमाला लक्षपूर्वक पाळलो तर. दुसरा आशीर्वाद आपण पाहतो, भूमी आपली उपज देणार व तुम्ही पोटभर खाल व त्यात सुरक्षित राहाल. भूमी
आपली उपज देईल आणि तुम्ही पोटभर खाल व त्यामध्ये सुरक्षित राहाल. हा देवाचा दुसरा आशीर्वाद आपल्या प्रजेसाठी आहे. पण या दोन्ही आशीर्वाद कोणासाठी आहेत? तर आपण सुरुवातीलाच वाचलं की देवाच्या विधी व नियम लक्षपूर्वक पाळणाऱ्या लोकांसाठी. माझे प्रियो, आमच्यासाठी देखील असंख्य असे आशीर्वाद आमच्या प्रिय प्रभूकडे आहेत. परंतु सेम ही गोष्ट आमच्यासाठी देखील आहे. काय आपण देवाचे विधी व त्याचे नियम लक्षपूर्वक पाळत आहोत का? जर आपण पाळत आहोत तर निश्चितच देवाच्या सर्व आशीर्वादाचे भागी आपण आहोत. ज्या प्रकारे गलती त्याच्या 3 आणि वचन 29 वचन सांगते की आम्ही अब्राहमाचे वंशज, अब्राहमाच्या आशीर्वादाचे भागी आहोत. आणि अब्राहम कोणी लाचार किंवा गरीब नव्हता. अब्राहम आशीर्वादित आणि आशीर्वादित असा व्यक्ती होता. म्हणून आपण अब्राहमाची संतान म्हणून आपण देखील आशीर्वादाचे भागी आहोत. परंतु त्यापुढे त्या अगोदर आम्हाला जे काही करायला देव सांगतो ते एकच आहे की त्याचे विधी आणि त्याचे नियम आम्ही लक्षपूर्वक पाळावे. जर आम्ही त्याचे विधी आणि नियम लक्षपूर्वक पाळणारे आहोत तर निश्चितच माझ्या प्रियो, अब्राहमाला ठेवलेले सर्व आशीर्वाद माझ्यासाठी व आपणा सर्वांसाठी आहेत. काय आपण देवाचे विधी व नियम लक्षपूर्वक पाळणार का? या आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद करतो. हा पवित्र परमेश्वरा, आम्ही आशीर्वाद शोधत आहोत, आम्ही आशीर्वाद प्राप्तीसाठी धडपड करत आहोत. पण तुझं वचन या ठिकाणी सांगते देवा की हे सर्व आशीर्वाद तुझे विधी व नियम पाळण्यामध्ये लपलेले आहेत. करता प्रभू, आम्हाला तुझे विधी व नियम पाळण्यासाठी आणि सदैव त्यानुसार आपलं जीवन जगण्यासाठी देवा विशेष करून तुझी कृपा दे. आणि प्रभू, प्रत्येक ऐकणाऱ्या प्रत्येकांना प्रभू यानुसार करण्यासाठी तुझी कृपा दे आणि तू आशीर्वादित कर. माझे देवा धन्यवाद. या सुंदर वचनाकरवी तू आमच्याशी बोललस. सर्व मान महिमा तुझ्या जिवंत पवित्र सामर्थ्याला देऊन येशू प्रभूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.